नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आयडिया शेख सर या आपल्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, आज MAPS बद्दल जे महत्त्वाची माहिती आलेली मित्रांनो ते तुमच्या सोबत या ठिकाणी मी शेअर करणार आहे आणि तुमचे जे काही कमेंट्स आहेत मित्रांनो त्या कमेंटचे उत्तर जे बेसिक कमेंट्स होते त्यांचे उत्तर मी या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करणार आहे। MAPS क्लेमच्या व्हिडिओच्या खाली जर बघितलं तर 100 असे कमेंट्स असतात आणि ते कमेंट्स असे असतात जे मी व्हिडिओमध्ये सांगितलेले असतात तेच प्रश्न तुम्ही परत परत या ठिकाणी विचारत असता। नवीन कमेंट्स असतात त्यांनाच या ठिकाणी मी उत्तर देण्याचा प्रयत्न करतो आणि ज्याच्यावर डिटेल्स माहिती हवी आहे त्यांच्यासाठीच हा व्हिडिओ मी या ठिकाणी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचं MAPS क्लेमची लास्ट डेट काय आहे। जे नवीन विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहेत तर त्यांना या क्लेम बद्दल या ठिकाणी माहिती नाही, मग थोडंसं शॉर्ट मध्ये या ठिकाणी पाहणार आहोत आपण क्लेम प्रोसेस म्हणजे MAPS क्लेमची प्रोसेस। त्यानंतर अप्रेंटिसशिप जर या ठिकाणी आता स्टार्ट असेल तर आपण या ठिकाणी काय करावं, त्याच्यानंतर कंपनी अप्रूव्हल देत नाही हा सर्वात मोठा प्रश्न, याच्यावर काय उपाय आहे याच्यावर थोडंसं आज आपण चर्चा करणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला कमेंट करायची गरज पडणार नाही आणि कोणाला विचारायचीही गरज पडणार नाही। चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी आपण स्टार्ट करूया। तर मित्रांनो, MAPS क्लेम मधील लास्ट डेट जे आपल्याला जाणून घ्यायचे तर त्याच्या अगोदर एक BTRI औंध जे आहे मित्रांनो पुण्यामधला त्यांनी एक लेटर काढलं होतं। त्याच्यामध्ये जर डेट बघितलं तर 21/12/2024 ही बहुतेक खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी तो पत्र या ठिकाणी बघितलं सुद्धा असेल आणि खूप साऱ्या विद्यार्थ्यांच्या तो मेलला या ठिकाणी आलेला सुद्धा असेल। पण जे बेसिक कंडिशन आहे त्याविषयी आज आपल्याला बोलायचं आहे आपल्याला या ठिकाणी। तर बघा, यामध्ये जर बघितलं तर तुम्हाला या ठिकाणी सरळ सरळ उल्लेख आहे आणि हा लेटर जो आहे माझ्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड करून टाकतो। त्याच्यानंतर त्याची लिंक जी आहे माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये भेटून जाईल, तुम्ही याला त्या लेटरला तुम्ही या ठिकाणी डाउनलोड सुद्धा करू शकता। यामध्ये असं मेन्शन केलंय की बघा, आपणास कळविण्यात येते की 3 जून 2021 रोजी MAPS योजना सुरू झालेली आहे। म्हणजे 3 जून 2021 च्या नंतर ज्यांची अप्रेंटिसशिप आहे त्यांच्यासाठी ही योजना या ठिकाणी लागू झालेली आहे। या योजनेअंतर्गत पात्र शिकाऊ उमेदवारांना दरमहा 3500 पर्यंतची रक्कम DBT द्वारे त्यांच्या बँक अकाउंटमध्ये शासनाद्वारे जमा केली जाणार आहे। त्या अनुषंगाने सद्यस्थितीत आपणाकडे NAPS अंतर्गत कार्यरत व 3 जून 2021 नंतर शिकाऊ उमेदवारी पूर्ण केलेले ऑप्शनल व डेझिग्नेटेड व्यवसाय सर्व महाराष्ट्र अधिवासातील उमेदवार हे या योजनेसाठी पात्र आहेत। आपणास कळविण्यात येते की या सर्व उमेदवारांना maps.dbet.gov.in या पोर्टलवर नोंदणी करणे सूचित करावे। या उमेदवारांना मासिक मंथली क्लेम करण्यास सांगावे। म्हणजे ज्यांची अप्रेंटिसशिप स्टार्ट आहे मित्रांनो त्यांनाच या ठिकाणी मंथली क्लेम करता येणार आहे आणि सदर प्रक्रिया 31/12/2000 पूर्वी कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करावी। खालील नमूद केलेल्याप्रमाणे या ठिकाणी कार्यवाही करण्यात म्हणजे रजिस्ट्रेशन कशा पद्धतीने करायचं याचीच थोडंसं या ठिकाणी स्टेप या ठिकाणी देण्यात आलेली आहे। पण यामध्ये एक मुद्दा जर या ठिकाणी आपण बघितलं मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी 31/12/2024 पूर्वी या ठिकाणी त्यांना क्लेम करायला सांगितलं होतं। पण मित्रांनो, ही जी काय डेट आहे त्या डेटला जर या ठिकाणी आपण विचारात घेतलं तर आज घडीला खूप साऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत ही योजना पोहोचलेलीच नाही। म्हणून या डेटला तुम्ही कन्फर्म न राहता तुम्हाला ही डेट या ठिकाणी वाढणार आहे। पण तुम्हाला या ठिकाणी काम करायचं, जे विद्यार्थ्यांनी आतापर्यंत या ठिकाणी क्लेम केलेले तर त्यांच्यापर्यंत याची माहिती तुम्हाला त्यांच्यापर्यंत पोहोचवायची आहे। नंतर दुसरा प्रश्न असा होता की अप्रूव्हल झालं, क्लेम प्रोसेस काय आहे। अप्रूव्हल तर या ठिकाणी झालेली आहे। जे विद्यार्थी या ठिकाणी ज्यांचे क्लेम अप्रूव्हल झाले, बेनिफिट या ठिकाणी डिस्ट्रीब्यूट झाले तर त्यांच्यासाठी तर हा यामध्ये काही मोठा प्रॉब्लेम नाही। पण जे नवीन विद्यार्थी यांच्या ठिकाणी आहेत तर त्यांचा या ठिकाणी सर्वात मोठा प्रश्न आणि कमेंट बॉक्समध्ये हेच प्रश्न या ठिकाणी येत होते, म्हणून या प्रश्नाचा थोडंसं विषय आपण या ठिकाणी बोलूया। बघा, अप्रेंटिसशिप कंप्लीट जर प्रोसेस जर या ठिकाणी आपण बघितलं तर बघा, सर्वात प्रथम कॅन्डिडेट जो आहे तो MAPS पोर्टलवर रजिस्ट्रेशन या ठिकाणी करणार आहे। त्यानंतर दुसरी प्रोसेस जर या ठिकाणी आपण बघितले, तुम्ही क्लेम केल्याच्या नंतर ते तुमचा क्लेम तुमच्या एस्टॅब्लिशमेंटकडे जाईल। आता एस्टॅब्लिशमेंट म्हणजे तुमची कंपनी, ज्या ठिकाणी तुम्ही काम केलेले त्या कंपनीकडे या ठिकाणी जाईल। तुम्ही जो काही क्लेम केलेले क्लेम करत असताना तुमचा बँक स्टेटमेंट असेल किंवा डोमिसाइल सर्टिफिकेट असेल आणि कॉन्ट्रॅक्ट फॉर्म त्या किंवा तुमचा NSC सर्टिफिकेट नॅशनल अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट हे तुम्ही त्या ठिकाणी जे अपलोड करता तुमचे बँक स्टेटमेंट एंट्री व्हेरीफाय करण्याचं काम त्या एस्टॅब्लिशमेंटचं राहणार आहे। ज्यावेळेस ते एस्टॅब्लिशमेंट व्हेरीफाय करेल, व्हेरीफय केल्याच्या नंतर तुमचा जो काही क्लेम आहे तो गव्हर्नमेंट अथॉरिटीकडे जाईल, म्हणजे BTRI कसं असेल किंवा मग RO लेवलकडे या ठिकाणी जाणार आहे। आता यामध्ये सर्वात जास्त विचारणारा प्रश्न असा आहे की क्लेम राईजर दाखवते। ज्यावेळेस तुम्ही स्टेटस चेक करता, स्टेटस चेक केल्याच्या नंतर क्लेम राईजर दाखवते, म्हणजे त्या अशा कंडिशन मध्ये तुम्ही जो काही क्लेम आहे तो क्लेम या ठिकाणी तुम्ही केलेले पण तुमच्या एस्टॅब्लिशमेंटला त्यावर काहीही ऍक्शन घेतलेली नाही, म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला क्लेम राईजर त्या पोर्टलवर तुम्हाला शो होते। त्यानंतर मित्रांनो, परत एक प्रश्न असा आहे की अप्रेंटिसशिप आता चालू आहे, चालू असेल तर त्यांनी काय करायला पाहिजे। ज्यांची 1 महिना झाली असेल, 2 महिने झाली असेल, 3 महिने, 8 महिने, ज्याच्या पद्धतीने आता पण जस्ट कंडिशनला बघितलं तर आता अप्रेंटिसशिप आमची स्टार्ट आहे, तर आम्ही काय करायला पाहिजे आणि कशा पद्धतीचा या ठिकाणी आम्ही क्लेम करायला पाहिजे।
तर मित्रांनो, ज्यांची अप्रेंटिसशिप स्टार्ट आहे, आता जस्ट चालू आहे, तर त्यांनी या ठिकाणी मंथ वाईज या ठिकाणी तुम्हाला क्लेम करायचं आहे. आता मंथ वाईज क्लेम कशा पद्धतीने करायचं याचाही डिटेल व्हिडिओ माझ्या चॅनलवर अपलोड आहे मित्रांनो. आणि या MAPS क्लेमची डिटेल्स माहिती देत असताना माझे संपूर्ण व्हिडिओ एक प्लेलिस्ट बनवून सुद्धा मी चॅनलवर अपलोड केलेले आहे मित्रांनो. तुम्हाला आता या ठिकाणी जर प्लेलिस्ट जर बघितली तर याविषयी तुम्हाला कोणालाही एकही प्रश्न या ठिकाणी विचारायची गरज भासणार नाही. ते जर पाहिले नसेल तर लवकरात लवकर पाहून घ्या. तुमचे जेवढे काही डाऊट असतील ते सगळे डाऊट त्या व्हिडिओ पाहून तुम्हाला या ठिकाणी समजून जातील. त्याची लिंक माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये भेटून जाईल. ज्यांची अप्रेंटिसशिप या ठिकाणी आता स्टार्ट आहे तर त्यांनी या ठिकाणी मंथली क्लेम करायचं आहे. आता मंथली क्लेम करत असताना तुम्हाला बँक स्टेटमेंट हे मंथ वाईज अपलोड करायचं आहे. समजून घ्या, तुमची अप्रेंटिसशिप जानेवारी मध्ये जर स्टार्ट झाली असेल तर तुम्हाला क्लेम करत असताना जानेवारी आणि पेमेंट प्रूफ देत असताना तुम्हाला फेब्रुवारी मध्ये जी पेमेंट येते तर ते तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचं आहे. समजून घ्या, 2 पेमेंट जर असतील ते एकाच महिन्यामध्ये झाली असेल तर तुम्ही फक्त त्यांनाच हायलाइट करा ज्या मंथ मध्ये तुम्ही ती पेमेंट त्या ठिकाणी शो करणार आहात. अजून एक महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, की जो काही तुमचा इस्टॅब्लिशमेंट आहे तो अप्रुव्हलच देत नाही, त्या ठिकाणी काय करायला पाहिजे, कोणाकडे जायला पाहिजे, या व्हिडिओच्या खाली कमेंट सुद्धा असतात. मग अशा कंडिशन मध्ये आम्ही काय करायला पाहिजे ज्यावेळेस इस्टॅब्लिशमेंट ऐकतच नाही. कारण की खूप सारे असे विद्यार्थी म्हणत होते की आम्हाला माहित नाही, म्हणजे कंपनीला माहित नाही की कशा पद्धतीने त्या ठिकाणी इस्टॅब्लिशमेंट अप्रुव्हल द्यावं. तर त्याच्याविषयी डिटेल व्हिडिओ आपण बनवला. त्यांचे जे काही मॅन्युअल आहे ते मॅन्युअली सुद्धा त्यांना त्यांच्यापर्यंत देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. पण तरी पण सुद्धा ती जर कंपनी जर ऐकत नसेल तर अशा कंडिशन मध्ये काय करायला पाहिजे. तर मित्रांनो, अशा कंडिशन मध्ये जेवढे तुमचे विद्यार्थी आहेत ते एकत्र येऊन HR ला बोला. जरी सुद्धा तो ऐकत नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही BTRI कडे कंप्लेंट करा. जरी तो ऐकत नसेल तर जो काही तुमच्या RO आहे मित्रांनो, RO म्हणजे प्रत्येक रिजन मध्ये एक RO ऑफिस असतं, त्या RO ऑफिसला जाऊन तुम्हाला त्या ठिकाणी कंप्लेंट करावं लागेल. किंवा RO ऑफिसचा कॉन्टॅक्ट डिटेल्सही मी व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो. तो जर पाहिला नसेल तर या ठिकाणी शो होते, त्यामध्ये कॉन्टॅक्ट डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल. त्या नंबरवर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट सुद्धा या ठिकाणी करू शकता. अजून एक महत्वाचा मुद्दा, जर या ठिकाणी MAPS क्लेम जर विषयी जर बोलायचं गेलं तर मित्रांनो, जे काय कंपनी म्हणजे तुमचं HR असेल किंवा इस्टॅब्लिशमेंट असेल ते आणि बाहेर जे काम करतात, जे बाहेर जे फॉर्म भरतात, तर त्यांच्यामध्ये एक समन्वयक बनलेले मित्रांनो. तुमच्या याच क्लेम करण्यासाठी जवळपास 700 ते 800 रुपये किंवा 500 रुपये अशा पद्धतीने तुमच्याकडून फीस घेतल्या जाते. तर मित्रांनो, हा क्लेम करण्यासाठी तुम्हाला एकही रुपये द्यायची गरज नाही. जर अदर व्यक्ती जर या ठिकाणी काम करत असेल तर 100 रुपये या ठिकाणी त्याचे चार्जेस म्हणून तुम्ही या ठिकाणी देऊ शकता. किंवा तुम्ही स्वतःही हा क्लेम या ठिकाणी तुम्ही करू शकता. पण 500 ते 700 रुपये 1000 रुपये या ठिकाणी तुम्हाला देण्याची कोणालाही गरज पडणार नाही. तुम्हाला या ठिकाणी त्यांच्यामध्ये फक्त ते तुमचे जे काय पैसे आलेले ते पैसे या ठिकाणी वाटून खाण्याचा कार्यक्रम ते करत आहेत. म्हणून अशा व्यक्तीपासून तुम्हाला या ठिकाणी सावध राहायचंय. कोणालाही जास्त पैसे न देता तुम्ही फक्त क्लेम करा. जर तो अप्रुव्हल देत नसेल, RO ला कंप्लेंट करा किंवा BTRI ला कंप्लेंट करा. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला या ठिकाणी दुसरं काही करता येणार नाही मित्रांनो. तर मित्रांनो, MAPS क्लेम बाबत मी अशाच प्रकारचे डिटेल्स व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो. तर तुम्हाला अजूनही याच्या व्यतिरिक्त काही माहिती या MAPS क्लेम बद्दल जर हवी असेल तर मला कमेंटमध्ये कळू शकता. तोपर्यंत नमस्कार.